कोणत्याही क्रियेत वा रंजनात प्रत्यक्ष भाग न घेता प्रेक्षकाची भूमिका घेऊन रंजन करणे म्हणजे अकृतीशील मनोरंजन होय। लोकनाट्य कठपुतळ्यांचा प्रयोग। मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बावल्यांचे अवशेष सापडले आहेत। त्या कठपुतळ्यांप्रमाणे वापरले असण्याची शक्यता आहे। यावरून हा खेळ प्राचीन आहे असे समजते। पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे। कठपुतळ्याचे प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते। लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी याचा सूचक उपयोग यात करतात। दशावतारी नाटके विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित ही नाटके असतात। मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांची सोंगी घेऊन पात्रे रंगभूमीवर येतात। संवाद पद्य व गद्य मिश्रित असतात। पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात। शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटून आरती करतात। दशावतारी खेळ हा लोकनाट्याचाच एक प्रकार असतो। कोकण व गोवा येथे दशावतारी नाटके मोठ्या प्रमाणात होतात। श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी नाटकांचे खेळ महाराष्ट्रावर केले। विष्णुदास भावे यांच्या नाटकांना याच नाट्य प्रकाराची पार्श्वभूमी आहे। दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते। यंदा हा पुरस्कार डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आला आहे। भजन टाळ, मृदुंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्य रचना गाणे यास भजन म्हणतात। भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे 2 प्रकार आहेत। चक्री भजन न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे। सोंगी भजन देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद रूपात भजने म्हणणे। संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले। उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत। कर्नाटकात पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज इत्यादींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात। गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली। महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथांच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले। कीर्तन नारद मुनी हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात। महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेवांना मानले जाते। कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी कीर्तन व वारकरी कीर्तन अशा 2 परंपरा आहेत। हरिदासी कीर्तनात हरिदास किंवा कथेकरी बुवास आख्यान, पदगायन यांची जबाबदारी सांभाळतात, तर वारकरी कीर्तनात टाळकऱ्यांचा सहभाग असतो। कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तरंग असे 2 भाग असतात। पूर्वरंगात नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण असते, तर उत्तरंगात आख्यान असते। वाईच्या दत्तोपंत पटवर्धनांनी थोर व्यक्तींच्या आधारे कीर्तनातून समाज प्रबोधन सुरू केले। स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन हा प्रकार सुरू झाला। तुकडोजी महाराज, गोविंदबुवा आपळे अशी राष्ट्रीय कीर्तने करीत असत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। असेच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील। धन्यवाद।